जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. मेच्या हप्त्याबाबत, जूनच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. तर हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक विनंती आहे की सर्वात अगोदर पटापट या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. लवकरात लवकर सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करून द्या, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट लवकरात लवकर पोहोचून जाईल आणि सर्व माता भगिनींना ही अपडेट कळणार आहे. तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही बहिणी असतील त्यांनासुद्धा या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो आणि संपूर्ण माहिती तुम्हाला देखील डिटेलमध्ये मी समजून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बघा, अपडेट अशी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये देखील देण्यात येत आहेत. थेट बँक खात्यात हे पैसे जमा होतात, पण मे महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना मिळाला नाही आहे. जून महिना उजाडला तरी मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणींनी या ठिकाणी संभ्रमामध्ये आहेत. म्हणजेच काय, तर तुम्ही जर बघितलं तर जून महिना देखील चालू झालेला आहे. जून महिना देखील सुरू झाला असून सुद्धा अजून मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे. त्यामुळे भरपूर महिला या ठिकाणी संभ्रमामध्ये आहेत. अर्जाची पडताळणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोट्यवधी महिला घेत आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांपैकी काही महिला अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या लाखो महिलांना आत्तापर्यंत योजनेतून वगळलेलं आहे. म्हणजेच भरपूर महिला देखील वगळण्यात आल्या आहेत, कारण त्या निकषामध्ये बसत नाही आहे. तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरले होते, त्यांना पैसे मिळाले होते. आता अर्जाच्या ठिकाणी छाननी सुरू झाली, त्यामुळे ठिकाणी भरपूर महिला या योजनेमधून वगळल्या गेलेल्या आहेत. अपात्र महिलांची संख्या लाखोच्या घरात ठिकाणी पोहोचलेली आहे. तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता तुम्हाला कमेंट्समध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला आहे की नाही. जर का तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर लिहून पाठवा की सर मला एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिळाला नाही आहे, जेणेकरून तुम्हाला एप्रिल महिन्याचे सुद्धा देखील पैसे पाठवले जातील. जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर लिहून पाठवा सर मला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. आणि ज्या माता भगिनींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला आहे. तुम्हाला मे महिन्याचे सुद्धा पैसे पाठवले जातील आणि जून महिन्याचे सुद्धा पैसे पाठवले जातील. पुढे बघा, महिलांना पात्र ठरवण्यात येत असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच योजना बंद होणार असल्याबाबतही बोललं जात आहे. त्यातच मे महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींना न मिळाल्याने विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. आता यामध्ये एक नवीन आणखीन महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला आहे, तो म्हणजे की मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, असा प्रश्न आणखीन उपस्थित झालेला आहे. तर खरोखर तुम्हाला मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे का, त्याची माहिती बघूया. तर बघा, मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे, कारण मे आणि जून अशा 2 महिन्यांचे मिळून एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. आता तुम्हाला कोणत्या तारखेवर पैसे मिळणार आहे, या मुहूर्तात तुम्हाला पैसे मिळणार. आता कोणत्या तारखेला, तर जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा आहे, लक्षात घ्या. तर जून महिन्यामध्ये वटपौर्णिमेचा सण आहे. याच वटपौर्णिमेचे मुहूर्त साधून सरकार मे आणि जून महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू शकतात, असे बोलले जात आहे. ठीक आहे. नंतर बघा, योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट DBT मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि तोही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये. तर तुम्हाला देखील मुहूर्त सांगितलेला आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे. एकत्रित तुम्हाला 3000 सुद्धा मिळू शकतात, कारण मे आणि जून असे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला पाठवले जाऊ शकतात. तर महत्त्वाची अपडेट होती. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.